सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। यानंतर मी श्री अनिल देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या सहशिक्षकांना मार्गदर्शन करावे। त्या सरांनी मी पत्रकारितेत होतो, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतो, म्हणजे हे सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काम केलंय त्याच्यामध्ये जे माझे कलिग्स आहेत, सहकारी आहेत, म्हणजे अभिनयामध्ये सरांनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं आणि त्याच्यामधला जो रोल आहे तो एका इंग्रज अधिकाऱ्याचा होता। आता मी वर्णना असा आहे आणि इंग्रजीची भूमिका, परंतु तो टोन जो पकडला होता तो इंग्रजीतला, त्याच्यामुळे मला त्यांनी ते अभिनयाचं पारितोषिक जे ते दिलेलं होतं। म्हणजे त्यावेळेचे जे आमचे सहकारी ते आज आहेत सिनेमामध्ये, नाटकामध्ये किंवा पत्रकारितेमध्ये असो, परंतु काही बाइंडिंग्स असतात, काही गोष्टी त्या माणसाच्या आयुष्यात काही ठरल्याप्रमाणे होत नसतं। त्यामुळे मी सगळ्या क्षेत्रांना हळूहळू बाजूला टाकत शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन स्थिरावलं। तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले असतात, स्वतःचे तुमचे सगळ्यांचे खूप क्वालिफाईड आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधले तुमचा अधिकार असेल। निश्चितपणे आमच्यापेक्षा तुम्ही नव्या जनरेशनच्या आहात, खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण झालेलं आहे, तुमचं चांगला अनुभव आहे। परंतु सरांनी या गोष्टीचा उल्लेख केला की इथं आहे तर कमी पगारामध्ये काम करतो। महत्वाची गोष्ट जी ती माझ्या बाबतीत जी सांगेल मी की इतकं सगळं आल्यानंतर इथं जे आलो मी त्यानंतर एकदाही मनामध्ये असा विचार आला नाही की मी इथं ढकललं गेलेलं आहे। ही एक महत्वाची गोष्ट आहे जी ज्या गोष्टी मी बोलणार आहे, सरांनी सांगितलं की 2 वाजेपर्यंत आपला वेळ असतो, जो कोणता उपलब्ध वेळ आहे त्याच्यामध्ये एक संवादाच्या रूपाने सरांनी मार्गदर्शन शब्द वापरला, मोठा शब्द आहे, मार्गदर्शन नाही, मी तुमच्या सोबत काम करतो त्यामुळे माझे काही अनुभव शेअर करील, तुम्ही पण त्याच्यामध्ये संवादामध्ये सहभागी होऊ शकता। तर ढकलले गेल्याची भावना जी ती शिक्षण क्षेत्रामध्ये असू नये, कंपनीमध्ये हे चालू शकतं बेल्टवर काम करताना, परंतु शिक्षणामध्ये हे अजिबात नकोय। तर तुमच्या मनामध्ये कुठं जर असेल की नाईलाजानं आलंय तर हे नको, कारण वेतनाचा वेगळा बघेल, परंतु जिथं आपण काम करतोय ते काम अत्यंत मोठं आहे। आता बघा तुम्ही समाजामध्ये गेल्यानंतर शिक्षणाचं उदात्तीकरण खूप ऐकलेलं आहे तुम्ही, का पवित्र व्यवसाय वगैरे वगैरे वगैरे, पण माझी स्वतःची जी निरीक्षण आहे, एक 3 निरीक्षणं जी ती खूप महत्वाची आहेत, ती तुम्ही नोट जरी नंतर करून ठेवली तरी चालेल की बाबा इथं जे मिळतं आपल्याला ते तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या पदावर जरी असले, म्हणजे मोठे असतात छोटे असतात, परंतु सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन जे आहे की इतकं तुरंत मिळतं इथे, सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन ते कुठल्याच व्यवसायामध्ये नाही आहे। एखादा चांगला भूमी अभिलेख कार्यालयाचा तहसीलदार आहे, त्याने एक फाईलवर बसून खूप चांगला निर्णय घेतला, तो निर्णय जो तो खाली शेतकऱ्याच्यापर्यंत पोहोचला, नंतर शेतकऱ्याची उन्नती झाली, नंतर कधीतरी शेतकऱ्याचे जीवनमान बदललं आणि नंतर त्याने येऊन थँक्स त्याला दिले, असं कधीच होत नाही। त्याच्या निर्णयाचा परिणाम पाझरत जातो, परंतु त्याच्यापर्यंत तो सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन कधीच येत नाही। परंतु इथं जे आहे ते सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये नाही, म्हणून हे क्षेत्र जे ते काम करतो आपण खूप भाग्यवान आहेत। सेकंड जी गोष्ट मला जी सतत जाणवते की APJ अब्दुल कलाम व्यक्ती म्हणून खूप मोठे आहेत, राष्ट्रपती झाले, वेगवेगळ्या पदांवर फिरत आले, राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना विचारलं पुढं काय करायला आवडेल, त्यांनी मला शिकवायला आवडेल। प्रणव मुखर्जी व्यासंगी विद्वान होते, अशी खूप नावं आहेत, त्यांनी राष्ट्रपती नंतर आता काय आवडेल तर म्हणजे शिकवायला आवडेल, आणि ते दोघांनी कलाम तर शिकवताच गेले। म्हणजे एवढी मोठी व्यासंगी व्यक्ती देशातल्या सर्वोच्च पदावर गेल्यानंतर ते पद भोगल्यानंतर त्यांना काय आवडतं, शिकवायला आवडतं, आणि आपल्याला ते उदरनिर्वाहाचा भाग म्हणून मिळालेला आहे। तेव्हा ते क्षेत्र जे ते त्याच्याबद्दल काही म्हणजे चॅलेंजच नाही। आणि थर्ड जी गोष्ट जी ती मला सतत जाणवते की जे महात्म्यांचे नावं घेतो आपण, म्हणजे आनंदीबाई जोशींपासून किंवा सावित्रीबाईचं उदात्तीकरण करतो, सगळं ठीक आहे ते, परंतु ते काम करण्यासाठी म्हणजे काय काम करत होते त्या की त्यांना शिकवायचं होतं, मुलींना शिकवायचं होतं, समाजाला शिकवायचं होतं, म्हणजे शेण अंगावर यावं लागलं त्यांना, या सगळ्या गोष्टी रोज सगळा सहन करावा लागला, परंतु त्या कामाचे आपल्याला तुटून जे काय पण पैसे मिळत आहेत, आज काम तेच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काम नाहीये। म्हणजे तो फार मोठं उदाहरण नाही देत मी, तुलना त्यांच्याशी नाही होऊ शकत, परंतु इतकं सगळं जर उत्तम जर असेल तर इथं आपण मन लावून काम केलं पाहिजे। जो कोणता वेळ, कोणता वेळ तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तेवढा वेळ मन लावून केलं पाहिजे। आजपासून सरांनी सांगितलं की सरांना मी म्हणतो इथं यायचं वाटतं सगळं, परंतु इंग्रजी शाळा आणि आमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जी सामाजिक भूमिका आहे त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे। त्यामुळे हे सगळे उपक्रम वगैरे सगळं करतो आपण, तर हे कितपत तुम्हाला लागू होतील काय सांगता येत नाही मला, परंतु एक गोष्ट जी ती तांबे सरांमध्ये जी अत्यंत महत्वाची, ज्याच्यामुळे आम्ही सगळेजण कायमस्वरूपी जोडलेले राहू, याचं कारण जे ते सामाजिक चेहरा। सर मागच्या 2 महिन्यापूर्वी आजारी होते, त्या आजारखान्यामध्ये सतत सोबत होतो, त्यांना ऑपरेशनला जायचं होतं, शेवटी छोटं असो मोठं असो ऑपरेशन असतं, डॉक्टर लिहून घेतात आणि आमच्या जबाबदारी काही जरी झालं तर आम्ही जबाबदार नाही, त्याच्यावर सहाय्य केलेल्या होत्या, आणि त्यांना ऑपरेशनला जायचं त्यावेळेस
सरांनी जी शेवटची कृती केली तिथे मी त्या रूममध्ये होतो, ऋषी होता मी होतो. सरांनी जे केलं ते तुमच्या सगळ्यांचे पेमेंट ट्रान्सफर केले आणि अत्यंत हसत म्हणजे म्हणे काही जर झालं तर नको कुणाला रडायला, आणखी जास्त रडू नको व्हायला. आणि इतक्या सहज दृष्टिकोनानं की आज मी खूप संसदाला बघितले, म्हणजे आमचे प्रमोशन जे आहेत ते जर झाले असं 10 वर्षापूर्वीच मी डेप्टी झालेलो असतो, पण तिची काही खंत नाही कधी, प्रमोशन झालेलं असतं. परंतु त्यावर खूप संस्थाला बघितले, परंतु इतका निर्मळ आणि इतका तडक फडक संस्थाला हा तुम्हाला लाभलेला आहे. खरंच अतिशय मी सरांना बोलून नाही दाखवते, पण आज मला ते जाणवलं आता की ते कुटुंबासारखं राहा आणि ठीक आहे, जर सतत कष्ट करत राहिलं तर प्रगती निश्चित आहे. मी माझ्या सहकार्यांना सांगत असतो, सतत सांगत मिळालेल्या वेतनाचे दुप्पट काम करा, प्रगती होणारच, संस्थेची होणार, तुमची होणार. जे कोणतं मिळतं ते दुप्पट काम करायचा प्रयत्न करा. आपण किती पट करतो तो भाग वेगळा आहे, पैशाची तुलना तो वेगळा भाग आहे, परंतु शिक्षणाच्या संबंधीनं हे थोडंसं प्राथमिक पातळीवरचं विवेचन आहे. तर तुम्ही सगळ्या जणांनी सरांनी वक्तव्य वगैरे सगळं केलं, वक्तव्य वगैरे ठीक आहे, ते भाषणाचे विषय वेगळे असतात, हा संवादाचा विषय आहे आणि पोटतिडकीनं शिक्षण क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधायचा विषय. त्यामुळे भाषणाचा आविर्भाव वगैरे नाही, खूप संवादाच्या पातळीवर मला बोलायचं आहे. प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. मी स्वतः ट्रेनिंगला खूप महत्त्व देत असतो, जिथं संधी असेल तिथं ट्रेनिंग करत असतो. त्यामुळे काय होतं की एक जे डोक्यामध्ये येत असतं परफेक्शन आलंय आपल्याला, तो भाव जो आहे तो गळून पडतो, कारण प्रत्येकाकडून काहीतरी नवं मिळतं. परफेक्शन इज पॅरालिसिस. परफेक्ट झाला असं म्हणून की त्याची प्रगती थांबली, कारण की कुठल्या एखाद्या डोंगरावरला माणूस काही खाली येत नाही, तिथं खडा असतो बारीक, तो खड्याकडे दुर्लक्ष होतो, त्या खड्यावरनं घसरून माणूस पडतो. त्यामुळे सतत अपडेट होत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाची गरज आहे. खूप प्रशिक्षणाच्या संधी कदाचित तुम्हाला मिळत नसतील, लीडच्या माध्यमातून सरांनी ती उपलब्ध करून दिली तुम्हाला संधी, ती चांगली गोष्ट ती. परंतु प्रशिक्षणानंच माणूस बदलू शकतो, कुठली एखादी घटना माणसाला नाही बदलू शकत. जसं एखाद्याला म्हणतो आपण की बाबा की त्याच्या आयुष्यात त्याचे वडील वारले वगैरे वगैरे, वडील वारल्यानंतर मग तुम्ही खूप प्रगती केली, किंवा एखादा वयाला गेला, ती कोणत्या आयुष्यातली चांगली वाईट घटना नाही बदलत, त्या घटनेचा जो परिणाम आपल्याला करून घेतो आपण, तो परिणाम आपल्याला बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे याच्यामध्ये जर 4-2 वाक्य तुम्हाला सापडले या 30-40 मिनिटाच्या विवेचनामध्ये, की ती जर सापडली वाक्य तर ती निश्चितपणे तुमच्यासाठी ती उपयोगाची असणार आहे. कारण असं ऐकूनच मी घडत गेलेलो आहे. काही स्वतःचं असं काही नाही उपक्रमांचं जे आहे ते, मी काही फोटो आज आणलेले नाहीत. खूप तसं प्रिपरेशनच्या पातळीवर एक 5-6 वर्षापूर्वी जेव्हा शाळेचा मी प्रभार स्वीकारला त्यावेळेची शाळा नाची शाळा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जे शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापक म्हणून करता येणं शक्य आहे ते काळ वेळ घड्याळ न बघता सतत करत असतो, आणि त्याच्यामुळे माझ्या कोणत्याही कामावर परिणाम होत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, सतत काम जर करत राहिलं तर माणूस प्रवाही राहतो आणि चुकीच्या धारणा येते की बाबा कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं, काय नाही. तो सगळ्या जे कामांचे क्वालिटी शेअरिंग, जे क्वालिटी कामाचं करायची सवय आपल्याला लागते, आणि त्यामुळे सगळी कामं जिथे तिथं होत राहतात. जबाबदाऱ्या सतत घेत राहायच्या आणि सतत वेगवेगळा विचार करत राहतो. त्याच्यामुळे मी 2-4 उदाहरणं जी अशी की मागच्या 5-6 वर्षामध्ये एक विद्यार्थिनी होती, तिचे आजोबा तिला सोडवायला यायचे आणि ती खूप आजोबाशी कनेक्ट होती. मग ते माझ्या लक्षात आलं की चला आजोबांशी मुलं एवढे कनेक्ट आहेत, तर का ना आपण आजोबा आजींनाच एक दिवस बोलूयात. आणि शपथ सांगतो की आजोबा आजींचा महोत्सव म्हणून एक दिवस ठेवला, सगळ्या आजोबांना आजींना बोलून घेतलं आणि त्यांचं तो आजोबा ढसाढसा रडले, पोरं ढसाढसा रडले. आणि त्याच्यामध्ये जो आपण जे इक्यूवर काम करतो, आयक्यूवर काम करतो, जे इक्यूवर इमोशनल क्वेश्चन जो बुद्धिमत्तेचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आजोबांशी आजीशी कनेक्ट असल्यामुळे त्यांच्यावरच्या भावना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्या आणि त्यातून मग विद्यार्थ्यांना अभ्यासाला लावायला मदत झाली. आता हा म्हटलं तर उपक्रम झाला. नंतर मग पुढे 2 वर्षानंतर शासनानं मागच्या वर्षी तो उपक्रम जो आहे तो GR आला, आजोबाजीचा महोत्सव घ्या. 2-3 वर्षापूर्वी त्याचा उपक्रम जो तो ऑलरेडी केलेला होता. एक आता मागच्या महिन्यामध्ये एक GR आला शासनाची सायकल बँकेचा, विद्यार्थ्यांना सायकल बँकेची संकल्पना लोकसहभागातून सायकल घ्यायच्या, कारण आमच्या शाळेत लांबून मुलं येतात आणि त्यांना सायकल 10 महिने वापरायला द्यायची आणि नंतर परत घ्यायची आणि परत ती द्यायची आणि त्यातून त्यांचा परफॉर्मन्स तपासायचा की चांगल्या परफॉर्मन्सची प्रेरणा द्यायची. हा उपक्रम 2 वर्षापासून सुरू आहे. तो आता शासनानं त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. यावर्षी झाडाचं QR कोडिंग करा म्हणून आमच्या PM श्री शाळांना आदेश आले दिल्लीवरनं. 5 वर्षापूर्वी आम्ही परिसरातल्या सगळ्या झाडांचं QR कोड केलेले आहेत, लेबलिंग आणि QR कोड, की QR कोड त्यांनी तपासायचा आणि त्याच्यावरनं झाडाचं ओळख विद्यार्थ्यांनी पटवायची. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. ऍक्च्युअल पाठ्यपुस्तक जे आहे ते पाठ्यपुस्तक जे आमची तुमचं स्टेट बोर्डच आहे, तर त्या पाठ्यपुस्तक ही आपल्यासाठी नाही आहेत. त्याच्यामध्ये खाली विद्यार्थ्यांना हे करून बघा असं लिहिलं असतं. कोणत्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला असं आढळणार नाही की शिक्षकांनी हे करावे.
नाही, पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांसाठी आहेत, पण ती आपण आपली समजून ते शिकवत राहतो. तर त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जरी आपण मॅक्झिमम करायचा प्रयत्न केला किंवा विद्यार्थ्यांना सांगितल्या, तर त्या सगळ्या जे ते सगळे उपक्रम होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सतत करत राहतो, याला उपक्रम म्हणतात. हे नंतर कळायला लागलं की हा मग कुणीतरी बाहेरून आलं, डायरेक्टचा आला की असं असं केलं, मग ते उपक्रम झाला. ऍक्च्युअल काय की शिक्षण क्षेत्रामध्ये समस्या नाही असा दिवस नसतो. सतत काही काही अडचणी येत असतात आणि त्या अडचणीवर मात करायचा प्रयत्न एक शिक्षक हा सतत करत असतो. हे सगळं केव्हा शक्य होईल? जी सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शनची भूमिका असेल आणि तुम्हाला तुमच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत यांच्याबद्दल मनापासून आत्मीयता असली पाहिजे. ही बेसिक क्वालिफिकेशन आहे टीचर असण्याची. BEd MAd वगैरे ठीक आहे, असणं गरजेचं आहे, असली चांगली गोष्ट आहे, पण क्वालिफिकेशनपेक्षाही त्या विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता असणं. मग आता विद्यार्थी तर एवढे भयानक आहेत, पालक एवढे भयानक आहेत, सगळे अनुभव तुम्हाला येत असतील, तरी सुद्धा त्याच्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. ते जर असेल तर तुमचं काम जे ना एकदम एक्सलंट म्हणजे काय, कुणाच्याही पाठिंब्याची, कुणाच्याही प्रशंसेची अजिबात वाट बघू नका. त्या विद्यार्थ्यासाठी करतोय आपण, या भूमिकेतून जर करत राहिलं आणि त्याचं तुम्हाला रिटर्न मिळणार, तो विद्यार्थी समाज जो आहे तो 5 वर्षानं 10 वर्षानं फरक करत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार, म्हणजे पोहोचणार ते तुम्ही त्याच्यासाठी केलेलं चांगलं काम जे आहे ते जर करायचं असेल तर मग त्या एखादी समस्या आली, त्या समस्येवर मात करायचं आहे असं म्हणून गेलं तर आपोआप तुमच्यामध्ये उपक्रम जो आहे तो जन्माला येईल. आता माझ्याकडे एक समस्या होती की शनिवारी आमच्या गावचा आठवडी बाजार असायचा आणि त्या बाजारामुळं विद्यार्थी येत नव्हते. त्यांना काय ते बाजारामध्ये फिरायचे फक्त. मग मी थोडासा सर्वे केला की बघितलं तर प्रत्यक्ष ते भाजीपाला विकण्याचा कुटुंबाला मदत करणारे मुलं जे ते 5-6 असायचे आणि ते सकाळी उठून भाजीपाला काढणं वगैरे या कामामध्ये काही मुली असायच्या. म्हणजे सगळी म्हणून संख्या 25 जात नव्हती, पण पोरं येतच नव्हते तिथं बागेत फिरायचे वगैरे. मग लक्षात आलं की त्यांना तो ॲटिट्यूड डेव्हलप झालेला आहे. मग धाक दिला, धाकानं पण ते काही येणार, ते आमच्या नजरात चोरून मग ते बाजारामध्ये फिरत राहायचे. मग त्यांना अट्रॅक्शन द्यायचा प्रयत्न केला. मग त्या अट्रॅक्शनच्या याच्यातून एका कल्पनेचा जन्म झाला. ऍक्च्युअली तो रेमिडियल उपचारात्मक उपाय होता की वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील लोकांना बोलवायचं त्याविषयी. आणि बोलवलं बघतात आता मी काय करतोय की मी माझ्या डोक्यातलं जे ते सगळं ओळखतोय, तुम्हाला काय पाहिजे मला कळत नाहीये चेहऱ्यावरून. आणि मग जेव्हा भाषणाला एखादा माणूस बोलवतो तेव्हा आपण तेच करतो शाळेमध्ये, तो त्याच्या डोक्यातलं जे ते ओळखून देतो आणि एक चांगला कार्यक्रम झाल्याचं समाधान आपल्याला मिळून जातं. ते नाही केलं त्याच्यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक सगळे बाजूला केले. शुक्रवारी पर्यंत पावलं ठरवायचा कोणत्या काही क्षेत्रामध्ये राबलेला, ज्या क्षेत्राची विद्यार्थ्यांना माहिती व्हायची गरज आहे त्याचं प्रोफाईल व्हॉट्सअपवर जे आलेलं आहे जसं परिचयाचं तसं विद्यार्थ्यांना सांगायचं आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय माहिती पाहिजे ते तुम्हीच प्रश्न तयार करा. मग ते एक वर्गाला फक्त निवडायचं, त्या वर्गाच्या लेवलचा पाहुण्याच्या लेवलचे प्रश्न, आणि ते शुक्रवारी दुपारी तयार करणार प्रश्न संध्याकाळी त्याला अपडेट करायचं. जाताना शाळेत जाताना त्याच्या प्रश्नाचा क्रम वगैरे थोडासा करून घ्यायचा. एवढा हिट झाला मला वाटलंच नाही की ते एवढं सक्सेसफुल म्हणून. ते इतकं सक्सेसफुल झालं ते की आज आम्ही जवळपास 55च्या पुढे मुलाखती झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी एवढे तयार झाले की म्हणजे कुणाच्या म्हणून मुलाखती घेतल्या नाही त्यांनी. तर अशाचे अनुभव त्यांना येत गेले की एक व्यक्ती होती संतोष भिंताडे नावाची, की ते लॉचे विद्यार्थी होते, पुण्याला होते ते, आणि त्यांनी गल्लीमध्ये रस्त्याने चालताना एका मुलीला एक मुलगा गुंड त्रास देत होता. त्रास देत असताना त्यांनी मग ते हटकलं त्याला किंवा नको करू तो असं, तसं नको करू म्हटल्यानंतर मग ती भांडणाचं पर्यावसन बदललं ते. आणि मग त्या झटापटीमध्ये त्याला जो चाकू काढला तो चाकू भिंताडाच्या हातात आला आणि तो त्याला मारला गेला आणि त्याचा खून झाला. म्हणजे पूर्ण आयुष्य बदललं. कायद्यानं कायद्याचं काम केलं, म्हणजे रागाचा एक क्षण काय मात करतो. आणि मग ते जन्मठेप झाली, पुढे लॉचं शिक्षण बंद झालं, सगळं कुटुंबातून वाताहत झाली. नंतर ते जेलमध्ये गेले, ते येरवाड्यामध्ये. मग ते खुनाचं काय झालं तिथं मग अरुण गवळी होते, संजय दत्त होते, त्यांचा सहवास. तेव्हा त्यांनी एक परीक्षा दिली, गांधी विचार संस्कार परीक्षा, आणि मग त्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिले आले. आणि मग ते गांधी तीर्थचे त्यांचं कॉन्टॅक्टमध्ये आले. पुढे पैठणला पण जेलमध्ये होते ते, शिक्षा कमी झाली. आज ते गांधी विचाराचे प्रचारक म्हणून काम करतात, ते आले. तो हे आपण कितीतरी मुलांना सांगितलं की बाबा तुम्ही राग करू नका वगैरे वगैरे, परंतु त्यांनी जे सांगितलं थर्ड पार्टी ते, आणि ते एकदम चांगलं झालं. त्याच्यामध्ये खूप मुलाखतींवर खूप वेळ बोलता येईल. परंतु याच्यामधून झालं काय की जेव्हा एखादा पाहुणा येतो किंवा आणतो तेव्हा त्याच्याशी बोलतं करताना मुलांना जर बोलतं केलं तर मग त्याच्यामध्ये मुलं खूप चांगल्या पद्धतीने तयार होतात. म्हणजे इतक्या कसलेल्या मुलाखती त्याच्या रेकॉर्डिंग काही युट्यूबवर आहेत आमच्या, तर तुम्ही बघताल की अरे बापरे हे मुलं सगळं करू शकतात. हे सगळं मुलांमध्ये आहे, फक्त ती संधी देणं हा महत्वाचा भाग आहे. माझ्या कोणत्याही कार्यक्रमाचं संचलन जे ते शिक्षक करत नाहीत, प्रास्ताविक संचलन करत नाहीत, जसं येईल तसं विद्यार्थी करतात. त्यांच्यामध्ये आपोआप स्पर्धा तयार झालेली. त्यामुळे 25 जणांचा असा गट तयार झालेला आहे की 2 मिनिटापूर्वी पण जरी सांगितलं तरी तो संचलन जो आहे तो
तयार असतात आणि त्यातून बघून बघून शिकतात. आता मला प्रश्न पडतो कधी कधी इतके चांगले विद्यार्थी कसं काय तयार झाले, ते सर ते आम्ही बघून बघून शिकलो. त्यांनी काही औरंगाबादचे मोठे कार्यक्रम अटेंड केलेले नाहीत, कधी बघितलेलं नाही. टीव्हीचं पण काही कधी बघायला मिळत नाही. विषमता खूप आहे. आपण जर म्हणतो खेड्यामध्ये खूप वेगळं जीवन आहे, आपलं जीवन वेगळं आहे, ते जीवन खूप वेगळं आहे, पण मुलं होतात तयार ते सगळं याच्यामध्ये. मग अशा ज्या गोष्टी त्या सतत सतत करत गेलो आणि त्याच्यामध्ये मग वेगळ्या स्पर्धांमध्ये आलं किंवा विज्ञान मेळाव्यात मग नंबर ठरलेलाच, क्रीडांमध्ये नंबर ठरलेलाच, अशा गोष्टी ज्या त्या होत राहिल्या. त्याच्यातून मग सुंदर माझी शाळामध्ये मग 2दा सतत शाळा तालुका स्तरावर होती. त्यासाठी म्हणून काही केलेलं नव्हतं, परंतु ते उपक्रमाची यादीमध्ये येत गेलं. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयामध्ये शाळा जी ती राज्यस्तरापर्यंत पोहोचली. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये शाळा जी ती पुढे जात राहते. परंतु याला मग लक्षात असं आलं की ते गांधी तीर्थने 1-2 वर्षापूर्वी स्पर्धा घेतली एक, त्याच्यामध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशी प्रकारची त्यांची काहीतरी होतं ते. त्याचं मग मला ते गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता घेतली. ती गांधी परीक्षा आम्ही घेत होतो, त्यामुळे मग त्यांचं सांगितलं तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घ्या तुम्ही, काय हरकत नाही. मग ते 2 वर्ष काही घेतला नाही भाग. यावर्षी मग त्यांचं आलं, मग लक्षात आलं की हे सगळं आपण करतोयच ऑलरेडी. आणि मग त्यांचं नॉमिनेशन पाठवलं, त्यांची टीम आली तपासायला, त्यांची तपासलं आणि त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अंतिम फेरीसाठी 50 शाळा निवडायच्या होत्या. संपूर्ण राज्यातून 46 शाळा निवडल्या. त्या 46 शाळांमध्ये जी एकमेव शाळा होती जिल्हा परिषदेची, बाकी सगळ्या खाजगी व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची. आपल्या भागातली एक शाळा आत्मा मलिकच आहे ना, मोठी रेप्युटेड शाळा आहे, खूप मोठी, ती आमच्या स्पर्धेत होती. परंतु त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकून राज्यातून एकमेव शाळा जिल्हा परिषदेची त्याच्यामध्ये ती जाऊन पोहोचली. हे काही स्पर्धेसाठी म्हणून नाही, परंतु मग स्वच्छतेचा दृष्टिकोन जर आता एक उपक्रमाचं, तर त्याचं एक मोठं मग लक्षात आलं की जेव्हा त्यांचं नॉमिनेशन मला भरायचं होतं आणि ते उपक्रमाचं करायला लागलो, तेव्हा बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, ह्या सगळ्या आपोआप होत गेल्या आहेत. त्यांना उपक्रमामध्ये बसवावं लागलं. त्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये अशी गोष्ट आहे की जे पुस्तक तुमच्या हातात येतं, जो काही सरकारचा आदेश येतो, तो खूप विचारांती तयार झालेला होतो. आम्ही शाळेमध्ये मला वाटतं 9वी किंवा 10वीला एक पुस्तक होतं, त्या मराठीच्या पुस्तकामध्ये सुनील गावस्करचा एक धडा होता. त्याच्यावर तो वेस्ट इंडिजला गेला, रात्रभर त्याची दाढ दुखत होती, मग सकाळी तो उठून झोप झाली नाही, मग सकाळी तो खेळला आणि नंतर मग खेळून नंतर त्याचं शतक वगैरे काढला, असं होत होते. मग त्यावेळेस प्रश्न पडायचा याची दाढ दुखत होती, मग हे धाड्यात का आलं, विद्यार्थी म्हणून तसा तो प्रश्न आला. पण जेव्हा शिक्षक झालो तेव्हा कळलं ते, जेव्हा तिथं मूळ बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये की बाबा प्रतिकूल परिस्थितीशी झगडतपणे कशा पद्धतीने यश मिळावं, याचा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी तो पाठ घेतलेला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामधली आपली कोणती कृती ही उद्दिष्टाशिवाय नसते. ते उद्दिष्ट असतं, नसेल ते उद्दिष्ट आपल्याला कोणी सांगितलं तर आपण ते ठेवायचं आहे की या उद्दिष्टासाठी आम्ही हे काम जे ते केलेलं आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांचं समस्या सगळ्यांची माहिती आहे. त्या प्लास्टिकच्या बद्दल आमचे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं अवेअर आहेत. काय सांगायचं तसं तर त्यांना सांगत राहिलो आपण, प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक वापरू नका, डिकम्पोज होत नाही, हे 500 वर्ष टिकतं, हे 6 वर्ष. आता चॉकलेटचं रॅपर दिसलं तर पोरं म्हणतात ते 400 वर्ष. म्हणजे हे काय ते हसत खेळत, त्याचे काही पुढे इम्पोज केलं. यासाठी कोणताही शाळेचा गुणवत्तेचा 1 मिनिट द्यावं लागत नाही. फक्त तुमच्या डोक्यात ठेवावं लागतं ते की चॉकलेट त्यांनी दिलं की त्याला त्याचा परिणाम सांगणं, तो आपाप सगळ्यांपर्यंत पोहोचतो. संपूर्णपणे नियंत्रण नाही मिळवत आलं, वापर नाही बंद केला, कारण ते आनंदापासून मुक्त होईल, परंतु त्याचं व्यवस्थित डिस्पोज कर. आता पुढची समस्या आली की त्याला जेव्हा सांगतो आपण वन साईड की चॉकलेट खाऊ नको, ते रॅपर टाकू नको, तिने करायचं काय त्याचं, मग डस्टबिनमध्ये टाकलं. मग त्याचं काय करायचं पुढं, मग तिथं मग ट्यूब पेटली की त्याच्या वाढदिवसाला त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या भेट द्यायच्या. मग शाळेच्या ग्रंथालयाला तो पुस्तक द्यायला लागला. पुस्तकाचे मग लक्षात आलं की बाबा 2 वर्ष की पुस्तकाचे पण पैसे नसतात, पोराकडं पुस्तकं अवेलेबल नसतात, खेड्यामध्ये कुठं काय. मग त्याला पर्याय दिला की 5 बाटल्या गोळा करणं. मग 5 बाटल्या रिकाम्या नाही करायच्या, मग त्याच्यामध्ये हे सगळे रॅपर टाक, जे कुरकुऱ्याचे वगैरे रॅपर आहेत. मग 5 बाटल्या त्याला द्यायच्या वाढदिवसाला किंवा पुस्तक द्यायचं, तर त्याला मग आम्ही प्रमाणपत्र द्यायला लागलो. या पद्धतीनं त्याचं प्रमाणपत्र, मग ते सगळ्यांसमोर प्रमाणपत्र दिलं की त्याला ते वाढदिवस साजरा करायचं व्हायला लागलं. चॉकलेटवर नियंत्रण आलं. मग त्या बाटल्यांचं काय करायचं, मग ट्री गार्ड करायचा, रस्ते करायचं, हे सगळ्या गोष्टी. आणि हे गांधी तीर्थवाल्यांना खूप पटलं किंवा इतक्या पद्धतीने तुम्ही समाजापर्यंत पोहोचत आहे. तर हा उपक्रम छान सेट झाला. आता त्याला वेगळं काहीच करायची गरज नाही. सुरुवातीला फक्त ते पाठपुरावा करावा लागतो. आपल्याकडे काय तो पाठपुरावा केला जात नाही, तर त्यातून मग प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर शोधत गेलं तर छानपैकी प्लास्टिकचा आता शाळेच्या परिसरामध्ये प्लास्टिक मुक्त शाळा नाही म्हणत मी, पण प्लास्टिक कचरा मुक्त जे ते सतत डोक्यामध्ये ते विद्यार्थ्यांचे असतं. याच्यामध्ये पण काही असतात की त्याला प्रतिसाद न देणारे, परंतु हळूहळू ती संख्या जी ती एकदम कमी होत नाही, हळूहळू कमी होते. 0 नाही आणता येणार, ते एलिमेंट असतात, पूर्वापार आहेत,
हळूहळू कमी होईल त्याच्यामध्ये. तर सायकल बँकेचं तुम्हाला सांगितलं की लांबून विद्यार्थी येतात, उशिरा येतात. मग उशिरा विद्यार्थ्यांना काय करायचं, तर मग उशिराच्या छडी देऊन उपयोग नाही त्यांना, की त्याचे कारण तपासले की ते लांबून 4 किलोमीटर येतात, स्वयंपाक करणं, शेतात जाऊन पाणी देणं. मग त्यांना सायकलसाठीची कल्पना आली. मग सायकल सहभागातून गोळा केल्या 50 सायकल. काय मग त्याच्यामुळे त्यांचा वेळ वाचलेला वेळ तो कशात घालवतो, मग त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. मग ते डॉक्युमेंटेशन करून मग आम्ही तुम्ही हे पण घेता, ते कॅन्टीन डे असतो तुमचा अन्न यात्रा, ती आम्ही पण घेतो. परंतु देताना त्याच्याकडून त्याला चार्ट देतो की तू काय बनवणार आहे, किती वस्तू आहेत, किती ग्रॅमची वस्तू वापरणार आहे, त्यातून किती उत्पन्न होणार आहे, किती खर्च होणार आहे, याची कॉस्ट कशी कट करता येईल. आणि कॉस्ट कट करून नंतर मग त्याचं विक्रीतून तुला उत्पन्न किती अपेक्षित आहे, किती मिळालं आणि किती नाही, त्याचा नंबर काढायचा नंतर त्या स्टॉलचा. त्यामुळे त्याला व्यवसायाचं शिक्षण मिळतं की कसा नफा मिळतो, कसा नाही मिळत, कुठं नफा कुठं हुकला. आणि त्याच्यातल्या 5-10 लोकांना बोलायला लावायचं मुलांना, किंवा काय केलं होतं काय नाही कसं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जे ते सगळ्या गोष्टी जे ते करत राहिलो आहे. झाडाचं लेबलिंग केलं, झाडांना राख्या बांधणं वगैरे तुम्ही करत असतात, ते झाडांना राख्या बांधायचे काय करायचं, ते वृक्ष पवित्र हे त्यांना हे उद्दिष्ट, ते पवित्रचा भाव त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. मग पवित्रचा भाव द्यायचा असेल तर नुसतं पवित्र माना झाडांना असं सांगून उपयोग असं नाही, ऍक्शन ओरिएंटेड असलं तरच ते होतं. ते मग तू राखी कर. मग राखी करताना मग बाजारात नको पर्यावरणपूरक कर. म्हणजे आलं त्यामध्ये पर्यावरणपूरक राखी केली, ती झाडांना बांधली की त्याचं पावित्र्य राखलं गेलं, झाडांच्या बद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण झालं. म्हणजे एकदा एका विद्यार्थ्यानं झाडं असं तोडलं होतं, मी सकाळी बघितलं, एक दिवस सकाळी ते तोडलेलं बघितलं, दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आला, त्यानं दवाखान्यात गेला, तिथून बँडेज घेतलं आणि झाडाला बँडेज लावत होतो. त्याचा उपयोग नव्हता, परंतु त्याला प्रेम त्याच्यामधून आलं. म्हटलं आपलं सक्सेस झालंय की झाडांबद्दल. माझ्याकडे 100 कुंड्या आहेत, एका कुंडीचं एकही पान तोडत नाहीत कुणी. मुलं किती टार्गेट असतात, पान कुणीच तोडत नाही. याचं कारण काय की आपणच झाडांबद्दलचं प्रेम दाखवतोय, रुजवलं ते, तर मग आपोआप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात. वारली चित्रकलेचं एक सगळीकडे वारली चित्रकलेचं आम्ही केंद्र तयार केलेलं आहे. वारलीसाठी फ्री हँड दिलेलं आहे, भिंतीवर वारली कर, कुठेही वारली कर. त्यामुळे त्यांना चित्राचं खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळतं. डेन्स फॉरेस्ट आहे माझ्याकडे. डेन्स फॉरेस्टमध्ये म्हणजे 2000 स्क्वेअर फूट जागेमध्ये 700 झाडं लावलेली आहेत. आणि 700 झाडं जी ती 45-50 फुटांपर्यंत वाढलेली आहेत. 2 वर्षामध्ये त्याची ग्रोथ झाली होती. ती ग्रोथ एकदम समोर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यात इन्व्हॉल्व असल्यामुळे झाडांबद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण झालं. त्या डेन्स फॉरेस्टचा आम्ही दरवर्षी वाढदिवस करतो. जसं आपला घरचा आहे, घरचा वाढदिवस होतो, तसाच वाढदिवस त्यांचाही करतो झाडांचा. मग केक कापणं, सगळ्या गोष्टी करणं, त्यातून मग हॅपी बर्थडे टू डेन्स फॉरेस्ट. मग त्या दिवशी त्यांना 2-2 पेढे वाटणं. झाडांबद्दलचं प्रेमासाठी या गोष्टी ज्या त्या होत राहतात. मग गांडूळाचा फार महत्वाकांक्षी उपक्रम त्याच्यामध्ये डेन्स फॉरेस्टमध्ये काय की सगळी देशी झाडं आहेत. देशी झाडं आता फार महत्वाची आहेत. मग त्यांनी त्याच्या बिया संकलित करायच्या, त्याची त्या गार्डन बॅग असतात, रोपवाटिक छोट्या छोट्या काळ्या बॅग अतिशय नाममात्र पैशामध्ये मिळतात. ते आता यावर्षी 2000 वाटलेले आहेत. मी उन्हाळ्यामध्ये सगळी मुलं फोटो टाकतायत, ते घरी रोपं वाढत आहेत. आता 5 जूनला किंवा 15 जूनला ते रोपं घेऊन येतील. मग ती सगळ्या परिसरामध्ये लावायची. किती येईल त्याचा काही माहित नाही, परंतु त्याने ते रोप वाढवलं, ते लावलं, त्याच्यामध्ये जो आनंद आहे त्याच्यातून त्याचं प्रेम जे ते वाढत राहतं. तर त्या देशी झाडांची संख्या वाढ आहे. पांगरा नावाचं झाड, पांगरा आहे, पुत्रंजीवी आहेत, अशी काही झाडं आहेत त्याच्यामध्ये की जी दुर्मिळ होत चाललेली आहेत. मग त्यांची संख्या आता प्रचंड वाढलेली. एका वर्षात आम्ही ड्राईव्ह घेतला, फक्त पांगराची झाडं लावायची. 100 पांगरा आज त्या परिसरामध्ये वाढलेली शेतांवर. काय मला माहिती आहे ती कुठं कुठं वाढली ती, परंतु त्याचं कारण आपण झालेलं आहे झाडं वाढायचं. तेव्हा आता ही जनरेशन मग झाडांबद्दल प्रेम करत राहणार. जेव्हा जे नागरिक होऊन जातील तेव्हा झाडांचं जे ते, आज माझ्या शाळेमध्ये इथं 5 झाडं होती, तिथं 2700 झाडं आहेत छोटी मोठी, त्या सगळ्या 2.5 एकराच्या परिसरामध्ये. आणि ती वाढतच राहणार आहे दरवर्षीचं. तर त्याचं कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मग त्या ओला कचरा, सुका कचरा कन्सेप्ट द्यायची ती त्यांना. हस्तलिखित एक दरवर्षी दर महिन्याला किंवा असं पिरियॉडिकल करत असतो मी हस्तलिखित. कसं अक्षर असू दे, काही असू दे, ती त्याची सर्वोत्तम कलाकृती आहे. आणि नंबर काढताना असं करत नाही की बाबा हा फर्स्ट, तो सेकंड. त्या विद्यार्थ्यांनी जे लिहिलंय, त्यानं जे चित्र काढलंय, त्यानं जे हस्तलिखित केलंय, ती त्याची जगातली सर्वोत्तम कलाकृती आहे. तर त्याचा बेस्ट त्यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा डिस्प्ले झालाच पाहिजे. तो डिस्प्ले आपण त्याचा करतो आणि त्याचं कंटेंट जे ते मग त्याला वाचून दाखवायला लावतो. मग त्याच्यापुरतं तरी तो विषयांक जो येतो होत राहतो. 1-2 वर्षभरापूर्वी त्याला थोडंसं व्यवस्थित स्वरूप दिलं हस्तलिखिताला, तर निमित्त शोधत राहतात म्हणून, सर आम्हाला करायचंय, आता यावेळेस करायचंय, मॅडम यावेळेस करायचंय. मग खूप संख्या आली हस्तलिखितांची. वेगळा वेळ शिक्षकाला त्यासाठी वेगळा अजिबात द्यावा लागत नाही. पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे हे सगळं करणं, स्वच्छता सतत करत राहणं. तिथं कोणता पक्षी दिसतो वेगळा
की सुट्टीच्या दिवशी किंवा सकाळच्या वेळामध्ये. मग त्याचं ते ॲप आहे त्या पक्षी निरीक्षण संस्थेचं भारतातल्या पातळीवर. मग स्थानिक पातळीवर आढळणारे पक्षी कोणते, त्याच्यामधून मग दुर्मिळ जे होत चाललेले दिसत नाहीत असे पक्ष्यांचा शोध लागला की ते आपल्या परिसरामध्ये आहे. मग बायोडायव्हर्सिटी वाढवणं किंवा पाहुणे जर येणार असतील कुणी जर, तर त्यांच्या स्वागतासाठी खूप वेगळे प्रयोग करत राहतो. पुस्तकं देतो, कुंड्या देतो. परंतु एकदा एका विद्यार्थ्यानं काय केलं होतं की शिक्षकासाठी ते चिकू आणले होते शिक्षकाला द्यायला. मग पाहुणे येणार होते, मग ते म्हणलं पाहुण्याला देऊन टाकू आपण. आणि मग ते नंतर लक्षात आलं की हा पण उपक्रम होऊ शकतो. मग ती परडी आणली, ती आपलं रुखवत असते ती. मग त्याच्यामध्ये स्थानिक पातळी पाहुणे येणार असली की स्थानिक पातळीचं आण रे बाबा तू, हे आण ते आण ते आण असं करून ती परडी भरलं, त्याला व्यवस्थित पॅकिंग केलं, ती नंतर दिली. तर ते दिल्लीच्या NCERTच्या एक ऑफिसर आल्या होत्या, चुंग नावाच्या HOD होत्या, त्या मोठ्या ऑफिसर होत्या. त्या कोरोनानंतर शिक्षणाचा परिणाम बघायला आल्या होत्या. त्यांनी तपासणीसाठी आमच्या शाळेमध्ये आल्या होत्या आणि ते जेव्हा वर्गात येऊन फिरल्या सगळ्या, माझ्या चेअरवर बसल्या होत्या. सुपर डुपर क्लास 1 ऑफिसर होत्या. रामाला थांबले होते, विमानाला गेले. तर त्यांनी तिथं जागेवर बसून दिल्लीला फोन लावला. त्यांनी सांगितलं ते की कोरोनानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिस आहेत, ती बेस्ट प्रॅक्टिस असलेल्या शाळेमध्ये मी आज बसलेले आहेत. आणि त्यांनी तिथं लिहिलं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या अभिप्रायामध्ये की यांनी कोरोना काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे, कोरोना नंतरच्या काळामध्ये चांगलं काम केलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा गती कमी होऊ दिली नाही. आणि त्यांना ती जी परडी दिली, ते 20 किलोच्या पॅकेटमध्ये ते बाईने ती परडी दिल्लीला घेऊन गेली. तिथून मला फोन केला की तुमचं जे स्थानिक राममेवा आहे तो मला खूप आवडला. मग हे जेव्हा पोरांना सांगितलं तेव्हा त्यातले जे इन्व्हॉल्व्ह झालेले मुलं होते त्यांना तर मग ते खूपच आनंद झाला त्यांना की बस आपली श्रम जे ते फळाला आले. तर एकदम संस्था कधी मोठी होणार नाही, काही नाही. मोठं यश आता तुम्हाला मिळालं, लीड मधलं पारितोषिक मिळालं, परंतु त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत छोटे. मुलांना छोट्या याच्यामध्ये लीडचा आनंद तुम्हाला जेवढा झाला तेवढा मुलांना नाही होणार. तुम्ही एकदम एक्साइटेड आहे, परंतु मुलांना छोट्या यशामध्ये लागतं की आता NMSच्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. NMSचा रिझल्ट लागेल, ती परीक्षा होईल, त्याच्यामध्ये 7-8 मुलं येतील, बाकीचे मुलं जे ते मागे राहतील. मग त्यांना काय आनंद मिळणार आहे? मग त्यांना जी छोटी परीक्षा घेतो आपण, क्लास टेस्ट घेतो किंवा त्याची त्याच्यामध्ये त्यांचं सेलिब्रेशन केलं की त्यांना आनंद मिळतो. त्याची प्रश्नमंजुषा घेतली, त्याच्यामध्ये त्यांना अवॉर्ड केलं, त्यांना काय बाकीची याची गरज नाही. परंतु एक पेन्सिल दिली की मी पहिला आलो या परीक्षेमध्ये, झालं ते घरी सांगतो, त्याचा उत्साह जो तो वाढत राहतो. त्यामुळे अशा छोट्या गोष्टीतून मोठं यश जे ते साकारलं जातं. हे सगळं डुप्लिकेटेबल आहे का? तर मी काही माझ्या मनानं नाही केलेलं, कुठेतरी पाहून हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आत्मसात केल्या आहेत. माझ्यासाठी काय गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या क्लाससाठी काय गरजेचं आहे याचं स्वातंत्र्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना शिक्षण क्षेत्रामध्ये, जी खूप महत्वाची मला वाटते, खूप महत्वाची वाटते, ते म्हणजे स्वातंत्र्य. की एक क्लर्क आहे तहसील मधला, त्यानं फाईलमध्ये काय लिहायचं याचा नियम सगळे ठरलेले आहेत, त्याच्या बाहेर त्याला जाता येत नाही. परंतु आपण विद्यार्थ्याला कशा पद्धतीने शिकवायचं याचं खूप स्वातंत्र्य आपल्याला आहे. हे स्वातंत्र्याचा ऍक्च्युअली आपण खूप टीका करतो, परंतु स्वातंत्र्याचा फायदा घेत नाही. मी माझ्या शाळेमध्ये कशा पद्धतीने उपक्रम करायचे याचं स्वातंत्र्य मला आहे, परंतु तहसीलमधल्या तहसीलदाराला ते स्वातंत्र्य नाहीये. हिज द फॅक्ट. पण हे स्वातंत्र्याचा उपयोग घेऊन जर आपण केलं तर चांगल्या प्रकारची उपक्रमांमध्ये गुणवत्ता जी ती वाढू शकते. मुलं येतात, तुम्ही त्याला सांगा फक्त सायन्स टीचर म्हणून. आता काय की मी फक्त स्वच्छतेसंबंधी तुम्हाला बोललो, कारण माझ्या आता ते त्यांना दिलेलं डॉक्युमेंट होतं. मला सकाळी 9:30 वाजता आमच्या वन अधिकाऱ्याचा फोन आला, सर म्हणजे आज एक चित्रकला स्पर्धा घ्यायची आहे शाळेमध्ये. उशिरा नंतर एकदा झाडं लावण्यासाठी मी साधारणपणे एप्रिल-मे मध्ये प्रयत्न करतो. त्यांना फोन केला मी रोपांसाठीचा, ते ही कोणती वेळ तुमची झाडं लावायची? झाडं जूनमध्ये असतात तुमचं, म्हणजे फार वेगळ्या पद्धतीने बोलल्या त्या. म्हटलं मॅडम झाडं जी ती मे मध्येच लावली पाहिजेत. म्हटलं मे मध्ये जर त्यांना ताण बसला तर ती जूनमध्ये जगतील, आणि आमच्याकडे एवढा वेळ नसतो म्हटलं जूनमध्ये, आम्ही ती मे मध्येच वाढवतो म्हटलं. ती तुम्हाला द्यायची असेल तर द्या, मी तर नका देऊ. ठीक आहे म्हणजे 50 घेऊन जा. ती 50 आणली, 50च्या 50 झाडं लावली ती सगळी मे मध्ये, आणखी इकडून तिकडून गोळा करून लावली सगळी ती. आणि त्यानंतर त्यांचा फोन आला, ते काहीतरी दिन होता तर चित्रकला स्पर्धा घ्यायची. म्हटलं काय हरकत नाही, वेळ किती घेणार तुम्ही? म्हणजे 1 वर्ग दिल फक्त तुम्हाला, घेऊन टाका म्हटलं तुम्ही. आमची परिपाठ चालू होता, त्या बाई आल्या आणि त्या ज्या झाडांमध्ये रमल्या, मला वाटलं कोण आलंय की काय केव्हा, ते जे बघत राहिल्या त्या परेशान झाल्या की इतकं सगळं. आणि नंतर जेव्हा त्या भाषणामध्ये उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जेव्हा सेवेत लागले होते 22 वर्षापूर्वी, तेव्हा मीच माझ्या ऑफिसरला असं बोलले होते की मला झाडं पाहिजेत मे मध्ये. तेव्हा त्यानं मला खूप झापलं होतं, आणि त्याची पुनरावृत्ती मी तुम्हाला केली की परंतु एवढ्या 22 वर्षांनी जर पहिला माणूस दिसला म्हणे की जो मे मध्ये झाडं लावायचं भाषा करतो, आणि ते अगदी योग्य म्हणे. मी एवढं सगळं बघितल्यानंतर तर मग त्यामध्ये शाळेच्या एकदम ते प्रेमातच पडल्या शाळेच्या. मग ते मुलांनी केलेलं संचलन, मुलींचा कॉन्फिडन्स वगैरे सगळं.
त्यानंतर त्यांचे मला खूप वेळा फोन आला, ही घटना 2-3 वर्षापूर्वीची, यावर्षी किंवा सर ते वनश्री पुरस्कार असतो त्यासाठी तुम्ही प्रस्ताव करा. आता डॉक्युमेंटेशनला अजिबात वेळ नसतो आणि डॉक्युमेंटेशन ठेवायची पद्धत पण नाही, परंतु मग इतका पाठपुरावा केला त्यांनी की एक डॉक्युमेंट मग तयार केलं वनश्री पुरस्कारासाठी, राज्य शिवछत्रपती वनश्री पुरस्काराला. आता अजून कदाचित घोषणा होईल ती त्याच्यामध्ये. तर तेव्हा ती जी माहिती गोळा केली मी की तेव्हा लक्षात आलं की एवढे सगळे उपक्रम जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने आपण केले, म्हणजे झाडांच्या बद्दल, स्वच्छतेबद्दल, गुणवत्तेच्या आणखी पुन्हा वेगळ्या गोष्टी आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन नाही माझ्याकडे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. तेव्हा मी प्रस्ताव सादर करण्यासाठी त्या मॅडमला भेटलो. सर तुमच्यामुळे माझ्या शाळेमध्ये खूप भांडणं लागले, म्हणजे घरामध्ये खूप भांडणं झाले. म्हणजे काय झालं मॅडम, कसं? म्हणे माझा नवरा म्हणत होता की मुलीला जे ते इंग्रजी माध्यमात टाकायचं आणि मी म्हणत होते की मराठी माध्यमात टाकायचं, याचं कारण जी ती तुमची शाळा. आणि मी सॅटिस्फाईड आहे, म्हणजे मी शारदा मंदिरला मुलीला टाकलं आणि मी खूप समाधानी, याचं कारण फक्त तुम्ही येत म्हणे की तुमच्यामुळं ते सगळं होऊ शकलं. माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट होती की बाबा या पद्धतीने कुणी बघून जर निर्णय घेतला असेल तर. हे सगळं जे त्या जबाब एक भिजूया मोजूया नावाचा उपक्रम आम्ही जसं दिसेल तसं मी बोलतोय. भिजूया मोजूयामध्ये काय करतो की जूनमध्ये, आता यावर्षी पाऊस लवकर आला तर साधं बघा ते की पर्जन्य मापक जे ते तयार करायचं. तर त्याचा वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग सारखा असेल, कोणतं भांडं असेल त्यात एक स्केल जरी टाकली तरी पर्जन्य मापक जे ते तयार होतं. साधं कुठेही आपण ठेवू शकतो ते, आणि तिथं ठेवलं ते की त्याच्यामध्ये पडणारा पाऊस मोजायचा. त्यानं फक्त नोंद काय करायची की आज 24 तासात किती पडला, एक वेळ ठरवून घ्यायची, सकाळी 8 वाजता पडलेला पाऊस मोजायचा. तर साधारणपणे वर्षामधल्या 30 एक मुलं आहेत अशी की ज्यांनी 150 दिवस पाऊस मोजला. ज्या दिवशी पाऊस नाही पडला त्यांची पण नोंद कर. आणि त्याच्यामधून काय आलं, सायंटिस्ट वेगळा काय असतो, सतत कृती करत राहतो ना, ते एवढं त्यांना आनंद झाला की आपण 130 दिवस पाऊस मोजला. मग शाळेवरचा पडलेला पाऊस वेगळा, गंगुरीच्या त्या भागात पडलेला पाऊस वेगळा, त्याच्या घरामध्ये पडलेला पाऊस वेगळा, शेतामध्ये पडलेला एका दिवसामध्ये पडलेला पाऊस वेगळा, पावसाची व्हरायटी कशी आहे, पावसाचं प्रमाण कोणत्या दिवसामध्ये किती होतं, हा एकदम सायंटिफिक डेटा जो येतो जो कुणाकडेच नाही अशा प्रकारचा डेटा आपल्या शाळेमध्ये तयार झाला. एकदम छोटी कृती की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना झूम मिटिंग घेऊन त्यांना सांगत राहणे की या पद्धतीने तुम्ही जे ते मोजा. बाकी मग ते पर्यावरणपूरक गणपती तयार करणं, वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तयार करणं, सॅनिटरी नॅपकिनचं वेस्ट जे ते त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं काम जे ते आम्ही करतो. कारण मुली मोठ्या आहेत, मग त्या मुलींना त्याच्या वापरासंबंधीचं शिक्षण देणं, तो दृष्टिकोन देणं, त्याची अनुपस्थिती त्याची कमी होते. आणि आता नव्यानं काही पॅड आलेले आहेत बघा की त्याच्यामध्ये ते वेस्ट त्याचं जे ते खत तयार होतं त्याच्यापासून, तो उपक्रम आहे. कारण तो पण पुढचा एक नॅपकिन वापरण्याचं शिक्षण आणि ते शिक्षण त्याचा उपयोग आणि त्यानंतर त्याचं डिस्पोज कसं करायचं, तिची पद्धत जी ती पर्यावरणापुढे फार मोठी घातक समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते आम्ही आता मग मुलींना असं सांगून उपयोगाचं नाही की तुम्ही पॅड जो तिकडे टाकू नका किंवा त्याचं खत तयार करा, तसाच पॅड घ्या. मग तो पॅड देणारी एजन्सी पण आम्ही शोधली आणि चांगला वापरता म्हणतात तर कुणी पण येतं. आता आम्ही इकडे रांग लागलेली आहे की झाडं तुम्ही घ्या, झाडं तुम्हाला 3 वर्षात देतो, दुसरं म्हणतो 4 वर्षाची वाढलेली झाडं देतो असं. तर ते नॅपकिनच्या बाबतीमध्ये पण तसंच झालेलं आहे की चांगल्या संस्थांनी येऊन ते नॅपकिन जे ते द्यायला लागलेत. त्यापासून मग कंपोस्टिंगचं टेक्निक जे ते डेव्हलप झालं. बाकी समजा झाडांचं जे ते कोणतंही वेस्ट नाहीये, काँग्रेस गवत जरी असतं त्यामध्ये नायट्रोजन प्रचंड आहे, मग ते सगळं गवत गोळा करायचं एका ठिकाणी ठेवायचं आणि त्याच्यावर जे ते बायोएक्टिव्ह रिएक्टंट जे ते फवारणी करायची, त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं खत तयार होतं. हे शिक्षण दिलं की मुलांना मग ते शेतामध्ये त्यांच्या कामाला येत राहतं. कॅरी बॅग वापरायच्याच नाहीत, मग नुसतं सांगून उपयोगाचं नाही. मग त्यांना कापडी पिशव्या वापरा, मग कापडी पिशव्या त्यांनी आणायचे कुठून. मग एकदा काय आलं होतं की आमच्या इथं कलेक्टर आले होते शाळेमध्ये म्हणजे गावात आले होते ते. त्यांनी त्या निळ्या ड्रेसमधल्या मुली बघितल्या, त्यांना विचारलं, त्यांनी येऊन 1 महिना झाला होता कलेक्टरांना की कुठल्या आहे रे तुम्ही, म्हणजे शाळेत, कोणती शाळा तुमची. तो कार्यक्रम संपला त्यांचा, गावातला लाडकी बहिणीची इन्स्पेक्शनसाठी आले होते, डॉक्युमेंटेशन कसं चाललं, आणि सरपंचाला सांगितलं की मी शाळेत चाललो म्हणे. मला फक्त 7 ते 8 मिनिटाचा कालावधी मिळाला की इंटिमेशन. जवळपास ते 30-32 मिनिटं शाळेमध्ये होते आणि इंटरॅक्शन पूर्णपणे, म्हणजे जाताना ते पाठीवर हात ठेवूनच गेले की नाही हो खूप छान आहे सगळं असं. तर IAS ऑफिसरला अर्धा तास सरकारी शाळेमध्ये सांभाळणं काही फार सोपं नाही ती गोष्ट, परंतु ती आपण काहीतरी करत होतो. त्यामुळे त्यांच्या ज्या प्रश्नाला प्रत्येक काही ना काही उत्तर होतं, त्यामुळे करणारे लोक आहेत असं लक्षात आलं. जे निर्माल्य असतं गणपती दिवसामध्ये त्याच्यापासून मग धूप तयार करा. मग ते धूप साधी कृती आहे, फक्त फेकू नको बाबा. ते गणपतीतल्या काळामध्ये जे तयार झालेलं आहे निर्माल्य ते फेकू नको, त्याच्याऐवजी मग त्याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट टाका, मग त्याचं धूप तयार करा, मग तो धूप जो तो वापरा. मग त्याला एक प्रमाणपत्र दिलं, एक गुलाबाचं फुल दिलं की ते
धुपाच्या याच्यामध्ये लागून गेले. आता रिसेंटली जे ते आता एकदम रिसेंटली केलेले, आज मी फोटो पण काढला सकाळी शाळेत गेलो होतो तर, पेन आपण फेकून देतो असे वापरलेले यूज अँड थ्रोचे किंवा रिफिलचे, त्याचं पेनाचं होतं का 1000 वर्ष तो तिथं जमिनीत राहणार आहे पेन, तिथे डिकॉम्पोज होणारच नाही. आणि खूप साधी कृती, तुम्ही सुद्धा किती पेन वापरता, मी वापरतो. मग या पेनाचं काय केलं की तिथे एक बॉक्स केला ट्रान्सपरंट ॲक्रिलिकचा, त्याच्यामध्ये टाक फक्त 15 दिवस टाकला ते बॉक्स असा मोठा बॉक्स भरून गेला, 1 by 1चा बॉक्स. पोरांनाच लक्षात आलं की बापरे एवढे वापरतो आपण. आणि मग ते अवेअरनेस एकदम खाडकन जागे झाले सगळे की नाही नाही तू इकडे तिकडे पेन फेकायचा नाही. आता पुढचा प्रश्न आहे की जे केलं गोळा त्याचं करायचं काय, मग तिचं रिसायकल करायचं. आता शोधतोय आम्ही की बाबा त्या पेनाचा उपयोग करून एक वस्तू बनवून द्या आम्हाला, की ह्या पेनांपासून तुमची ही वस्तू तयार झालेली आहे. म्हणजे त्याला रिसायकलची पुढची स्टेज आहे अपसायकल, की त्याचा वापर करणे. तर ते जे ते सध्याला नव्यानं सुरू केलं, ह्यातलं कोणती गोष्ट जी ती वेगळी नाहीये, छोट्या छोट्या गोष्टी त्या छोट्या छोट्या गोष्टी सतत ते डोक्यात जर असलं तर त्या गोष्टी होत राहतात. तर कलेक्टरांचा मुद्दा सांगतो तुम्ही की ते आले तिथे, तिची बातमी आली पेपरला बातमी आली. तर ती बातमी जी ती तापडिया आहेत ना आपल्या पद्माताई तापडिया सिनेप्लेक्स, तापडिया कन्स्ट्रक्शन, औरंगाबादच्या कोणत्या बाजूशी नाही की जिथे त्यांचं प्रॉपर्टी नाहीये, त्या बाईंनी वाचली. त्यांनी ऑफिसला माणूस पाठवला, माझा नंबर घेतला, म्हणजे तुम्ही बेंगळुरू शाळेचे मुख्याध्यापक हो, माझ्याकडे पुस्तकं द्यायची तुम्हाला, म्हणजे त्या डायग्नोस्टिक सेंटरला आहेत, तुम्हाला जी आवडतील ती घेऊन जा. मग ते रिपोर्ट तयार झाला. त्यानंतर म्हणजे तुम्ही कॅरीबॅगचं काय कसं करता, म्हणजे काय सांगतोय त्यांना वापरू नका म्हणून, मग एक पिशव्या देते म्हणतो मला. मग त्या पिशव्या त्यांनी दिल्या, म्हणजे इतक्या पिशव्या दिल्यात आता की आम्ही आलेल्या पाहुण्यांना पिशवी पण देतो. म्हणजे आपोआप प्रमोशन व्हायला लागलं, पोरांना गुलाबाच्या फुलासोबत पिशवी पण द्यायला लागलं. तर गावामध्ये मग पिशव्या, शाळेतून पिशव्या मिळाल्या, मग ते हळूहळू गावामध्ये पण ते सुरू झालं की बाबा प्लास्टिकचं जे ती पर्यायी पिशवी वापरायची. म्हणजे करत राहिलं तर ते सतत चांगले लोक जे ते आपल्याला येऊन भेटत राहतात. आकाश कंदील तुम्ही सगळे करत असाल दिवाळीमध्ये, पण आम्ही त्याला सोलरची एक प्लेट लावून दिली, त्यामुळे आकाश कंदील बनवताना तू विजेचा वापर नको करू, त्याचं प्रदूषण टळू शकतं. आता किती तळेल प्रदूषण, तर दिवा किती वेळ वापरणार, किती छोटा दिवा, असा विचार करून जमणार नाही ते, की त्यानं प्रदूषण टाळण्याची कृती त्या डोक्यामध्ये घालणं. त्यामुळे तशा पद्धतीचं आकाश कंदील जे ते आपण तयार करत राहतो. प्लास्टिक बद्दलचं प्रबोधन करत राहणे. एक केतकी भारांडे नावाची एक मुलगी आहे, 22 वर्षाची पोरगी, IIT झालेली. कोरोना काळामध्ये काही टन प्लास्टिकच्या बाटल्या तिने औरंगाबादमधून गोळा केल्या आणि त्याचं एक हॉटेल तयार केलं प्लास्टिकच्या बाटल्याचं. तिची माहिती मिळाली, तिच्याशी प्रयत्न करून तिला बोलवलं. तिने जे सांगितलं ते इतकं धक्कादायक आहे की ती एक जी बाटली, ती बाटली 1.5 टन वजन सहन करते. तिने जे घर तयार केलं ते प्लास्टिक रोधक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यापासून प्लास्टिकचा कचरा भरून केलेलं घर, त्याच्यामधून फायरप्रूफ, ही सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. याच्यावर मुलं काम करतायत. 20-22 वर्षाची मुलगी, तिचं काम बघून रतन टाटांनी बोलून घेतलं, तिला अपॉइंटमेंट दिली होती की तू भेटायला ये म्हणून. औरंगाबादमध्येच आहे आता. तर त्याची मग ते बघितलं तर मग ते जेव्हा ती मुलगी जेव्हा आली, 22 वर्षाची मुलगी जेव्हा हे सगळं करते, ते मुलांनी पण ते करायला सुरुवात केली. तर अशा ह्या प्लास्टिक बद्दल, म्हणजे पर्यावरणाबद्दल बोललो, स्वच्छतेबद्दल बोललो, उपक्रम गुणवत्तेसाठीचे पण खूप काही गोष्टी की ज्या तुम्ही सतत करू राहायचं. त्याचा मूल मंत्र एकच आहे की तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये धड्याखाली जे उपक्रम आहेत त्यातल्या एकाही उपक्रमाकडे दुर्लक्ष करू नका. तो करायचा प्रयत्न करा. ते विद्यार्थ्यांना सांगा, आपोआप तुम्हाला नव्या गोष्टी ज्या आहेत त्या सुचत जातील. त्याच्यामध्ये खूप वेळ जे ते सगळं चालू शकतं. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचे ते आम्ही आमच्या पातळीवर केलेल्या आहेत. याच्यामध्ये काय 37,500 रुपये वर्षाची मिळतात शाळेला. याच्यामध्ये काय होत असेल तुम्ही बघा, काहीच होत नाही याच्यामध्ये. परंतु थांबायचं नाही, चलत राहायचं तर होत राहतं. यावर्षी आता PM श्रीमध्ये शाळा आली की मग शाळेला भरपूर फंड जे ते येऊ शकतील. सगळं होतं, सगळ्या गोष्टी होत राहतात. हे मागच्या वर्षीचं आमचं पॉम्पलेट आहे शाळेच्या संबंधाचं. वाचनाच्या उपक्रमांबद्दल पण कुणी इंटरेस्टेड असेल तर पर्सनली मी सांगू शकतो की वाचनासाठी काय केलं जातं. नवं पुस्तक, शरद तांदळेचं पुस्तक आपण त्या बोलवतो. शरद तांदळ्याच्या पुस्तकाच्या 10 कॉपी झाल्या, पोरांना वाचायला दिल्या, त्याच्यावर लिहा म्हणून सांगितलं. त्यांनी ते बोलले. त्याच्यातून काय घेतलं याच्यावर लिहा, 2-2 पानं लिहा. छोटे छोटे पुस्तक वाचायला दिलं ना, तर पुस्तक वाचायला दिल्यानंतर त्या पुस्तकाबद्दल त्याला बोलायला लावा की हे बोलतो. फक्त पुस्तकाचं बघा तुम्ही की संकेतमध्ये का जातं माणूस कपड्याच्या दुकानात, कुणीतरी बहुत पब्लिसिटी करतं. वाचत नाही म्हटलं तर मग कसं काय काम असते. पुस्तकाचं त्या विद्यार्थ्याला सांगायला लावा दुसऱ्याला की तू हे त्यातलं काय वाटलं तुला. तो त्याच्या मनामध्ये उत्सुकता जाईल की तो पुस्तक मागतो पुस्तक ते एकाला दिलं तुम्ही, त्याच्यावर त्याला 5 जणांना तू सांग फक्त तू ते पुस्तक कसं चांगलं आहे. तो बरोबर तुमच्याकडे मागायला येणार पुस्तक. ती लढ लागत जाते. मग पुढे आपोआप 200 मुलांचा एक गट तयार झालेला आहे की तो चांगल्या पद्धतीनं वाचतो पुस्तकं. समज खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे त्यांची.
तर ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिक्षक एक स्वतः काही करू शकत नाही, मुख्याध्यापक संस्थानक काहीच करू शकत नाही. तुम्ही मदत घ्या म्हणजे कशा उपक्रमांची मदत घ्या. वाचायला त्याला बसून नाही का वाचवलं, त्याला देत राहा त्याला, तर आपोआप जेवढं तुम्ही एकदा कष्ट घेताल. प्लास्टिकमध्ये आता मला काहीच काम करावं लागत नाही कोणत्याही शिक्षकाला, ॲटोमोडवर गेलं ते. तसं एका क्षेत्रामध्ये तुम्ही जर सतत पाठपुरावा महिनाभर जरी काम केलं, महिनाभर सतत एका शिक्षकानं पुस्तक वाचण्यासाठीच प्रयत्न जर करत राहिले, तर आपोआप 200 मुलं तुमची पुस्तकाच्या वाचनात जातील. सगळे जाणार नाहीत. कोणत्या याच्यामध्ये अभ्यासाचा असू द्या, स्पर्धा परीक्षांचा असू द्या, हे सगळं तुम्ही करतायच. परंतु मी जे ते काही गोष्टींबद्दल डिस्कस केलं, तुमच्या कल्पना ज्या त्या अधिक वेगळ्या काही असू शकतात, त्याच्यावर तुम्ही करू शकता. गुणवत्तावाढीसाठीचं कशा पद्धतीने करायचं, वाचन लेखनाचे कसे प्रश्न, त्यांची अटेंडन्स कशी वाढवायची, प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण समस्येवर उपाय शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. नाही, जे करण्याच्या प्रयत्नालाच उपक्रम म्हटलं जातं. आता बघा तुम्ही की डिसले नावाचे शिक्षक आहेत नाही का, त्यांना 5 कोटीचं पारितोषिक मिळालं. काय केलं होतं त्यांनी? तुम्ही जर हसताल त्यांनी काय केलं होतं हे जर बघितलं, त्यांनी QR कोड तयार केला होता. हे पुस्तकाचं पान आहे, याला स्कॅन केलं त्याचा QR कोड तयार केला, आणि त्यामुळे त्याला पुस्तकाची गरज नाही. ते वर्गात भिंतीवर लावलं की पोरांनी पुस्तक स्कॅन केलं की त्याला पुस्तकाचा तो धडा ओपन व्हायचा. साध्या शॉपिंग मॉलमध्ये पण नाहीत ना QR कोड, सगळीकडे QR कोड आहेत. त्यांना बक्षीस का मिळालं? त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलं म्हणून. तेव्हा कुणी काही कृती केली तर त्याचं काही कौतुक होणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यासाठी एखादी गोष्ट करता तेव्हा त्याचं कौतुक होता. पेन घेतला आणि तो बॉक्समध्ये टाकला, कचरा येतो आपण फेकत आलेलो लहानपणापासून, जेव्हा विद्यार्थ्याकडून तुम्ही करून घेताल तेव्हा तो उपक्रम होऊन जातो, त्याचं कौतुक होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये ते संक्रमित होतं. महत्वाचं म्हणजे तेव्हा कोणत्याही छोट्या कृतीकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या छोट्या कृतीनंच मोठं काम होणार आहे. छोटी कृती करा. तांबे सर येतील, तुमचा पाठिंबा देतील, तुमचे हेडमास्तर येतील, पाठिंबा देतील, वा छान म्हणतील, अजिबात अपेक्षा करू नका. ती अपेक्षाच नाही करायची. येतील किंवा नाही देतील, दिला त्यांचा मोठेपण, नाही दिला त्यांचा मोठेपण, परंतु ती कृती छोटी विद्यार्थ्यासाठी केली की आपोआप जे ते तुमचं होत जातं आणि विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया जी ती फार चांगल्या पद्धतीनं सतत पुढे जी ती होत राहणार आहे. उपक्रमासंबंधीचं काय असेल तर गुणवत्तेच्या उपक्रमासंबंधीचं मला काहीच बोलता आलेलं नाहीये वेळेच्या मर्यादेमध्ये. स्वच्छता, पर्यावरण, वाचन याच्यावर थोडंसं बोललो. आणखी काही गोष्टी असतील तर आपण डिस्कस करू शकतो. त्याचं HB जे आहे ते साधारणतः 3 महिन्याला तपासलं जातं. माझ्या शेजारीच PSC आहे आणि आमच्या शेजारचं जे PSC आहे ते सतत देशामध्ये 5 वेळा पहिल्या 3 मध्ये आलेलं आहे. त्यामुळे सतत तिथं सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सुरू असतात. एक किशोरी उत्कर्ष मंच नावाचा मुलींच्या आरोग्यासंबंधीचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवर जे मासिक पाळी जसं काम करतो, मग मासिक पाळीचं काम केलं की हा ऑब्व्हियसली HBचा विषय येतो. HB कमी जास्त झाला की त्या गोष्टी येतात. परंतु आहाराच्या वरती खेड्यांमध्ये अजून तेवढा प्रश्न नाही. म्हणजे पिझ्झा माहीत नसलेले पण मुलं आहेत. कधी खायचा तर फार दूर प्रश्न राहिला. रेल्वेज कधी बघितले नाही असे पण मुलं आहेत. त्यामुळे तो आहाराचा प्रश्न अजून तिथपर्यंत नाही पोहोचलेला. फक्त आणि मुलींच्या बाबतीमध्ये आहे HBचा प्रश्न. त्या जेवण न करता येतात कामाच्या याच्यामध्ये. मुलं सकाळी शेतावर जातात येतात, चक्कर येण्यावर तो असतो तो भाग. मग त्याच्यावर थोडंसं मॉनिटरिंग केलं जातं आणि त्याचा डेटा आहे आपल्याकडे. ते आहे, तो गंभीर प्रश्न आहे. दृष्टीच्या बाबतीमध्ये आहे मात्र मुलांची नजर कमी झाली, याच्यामध्ये खूप मुलं जे ते निघालेले आहेत. आता कुणी आमच्याकडे आलं तर आता मग मुलांचं जे कॉलेज आहे CS त्यांना पत्र दिलं आम्ही किंवा आमची आरोग्य तपासणी करून घ्या. सरकारी तर होतेच, पण त्यांना पण संधी देतो आम्ही. त्यांचं काम होतं, आपलंही काम होऊन जातं. त्यांनी मुलांना चष्मे पण देऊन टाकले. आपण जर अवेअर राहिलो तर आपोआप सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बिन पैशाच्या येत राहतात. फक्त त्यांना सहकार्य करणं, आपण जागरूक राहणं एवढं गरजेचं आहे. मग अपंगाचे जे ते स्वतंत्रपणे अपंगासाठी काम केलं जातं, त्यांना सगळ्या सुविधा दिल्या जातात. कुणी असं वंचित राहिलं असं होतच नाही. थोडं जरी अपंगत्व आलं तर आपण सतर्क राहावं लागतं. मुलाची आकलन शक्ती वाढली, स्मरणशक्ती कमी होत चालली, यासाठी काय करावं? कसा अनुभव आला तुम्हाला? म्हणजे हे जे आपण वर्गात शिकवतो ते लक्षात येतं 30 मिनिट, पण घरी गेलं तो विसरतो. त्याचं दृढीकरण करणं, त्याचं फॉलोअप करणं. आता मग फॉलोअप मध्ये काय की फॉलोअप मध्ये आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. एखादी गोष्ट आपण कोणत्या गोष्टी विसरतो आणि कोणत्या गोष्टी लक्षात राहतात आपल्या. थोडंसं स्वतःशी म्हणजे ऍक्च्युअल चांगला शिक्षक म्हणून काम करायचं, स्वतःवर काम करणं आहे. ऍक्च्युअली कधी कधी घरच्यांनी किराणाचा आवाज सांगितलं एखादी गोष्ट विसरून जातो. कारण काय असतं की ते आपल्या दृष्टीने बिनमहत्वाचं असतं. हा, तर बिनमहत्वाच्या गोष्टी ज्या ते विसरल्या जातात. आपलं ते त्याला बिनमहत्वाचं वाटलं, त्याच्यामध्ये एकच आहे. त्याच्यामध्ये त्यानं ज्या क्षणी तो वीक झाला, हे त्याची स्वतःची एक आकलन क्षमता आहे. म्हणजे गुलाब गुलाब आहे, मोगरा मोगरा आहे.
ही गोष्ट तर विद्यार्थी जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. माझ्या शाळेमध्ये एक चित्र आहे, तुम्ही BEd BEd झालेले सगळे, अलीकडच्या 10-12 वर्षामधलं हॉवर्ड गार्डनर नावाचे शिक्षणशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी बुद्धिमत्तेचे 8 प्रकार सांगितलेले आहेत की तुम्ही सगळ्यांना ते माहिती आहे. त्याचं मी स्वतःचं एक कल्पनाचित्र करून ते फार चांगल्या पद्धतीने पेंट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मुलांना सांगितलं की तू ओळख कशामध्ये, त्याच्या मर्यादा पण लक्षात घेतल्या पाहिजेत की तो कशामध्ये इंटरेस्टेड आहे, आणि जे ते इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रशंसा करणं. आणि जो कमी पाठ करतो, ज्याचं राहत नाही, त्याला थोडं जरी पाठ झालं तरी त्याला प्रशंसा मिळाली पाहिजे. त्याला तो आज तुम्ही दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळं पाठ करून आणलं, अशी पहिले 5 मुलं, त्याला पहिल्या 5 मुलांना आपण बक्षीस देतो. परंतु ज्याची प्रगती थोडीशी झालेली आहे तो याच्यामधून बाहेर जातो. त्याला तुमच्या लक्षात आलं की बाबा हा मुलगा कमी पडतोय, त्यानं केलेले छोटे जरी प्रयत्न असेल त्या प्रयत्नांची प्रशंसा झाली पाहिजे, तर त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते, त्याची लांबी ओढू शकते. कोण कुठं पोहोचलंय महत्वाचं नाही, त्यानं सुरुवात कुठून केलेली आहे महत्वाचं आहे, तू कुठपर्यंत पोहोचतोय. तर त्या दृष्टिकोनातून तो उपाय जो आहे तो होऊ शकतो. कमी विद्यार्थी संख्या असेल तर हे करता येणं सहजपणे शक्य आहे. फॉलोअप हा महत्वाचा आहे. फॉलोअप ऍक्च्युअली काय की फॉलोअप मध्ये आपण हळूहळू कमी पडत जातो, असं होतं ते. आणि पालकांचा रोल वगैरे वगैरे, हे पालकांचा पाठिंबा असणं चांगलीच गोष्ट आहे, परंतु पालकांचा पाठिंबा असणारे काय करतात हे पण माहिती, त्याची पण उदाहरणं आहेत. तर जो विद्यार्थी ज्याच्यात इंटरेस्टेड आहे त्याला त्यात पुढं नेत राहणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. मनुष्यबळाची निर्मिती, या देशामध्ये मनुष्यबळ निर्माण करणं चांगलं कौशल्य असलेलं. तुम्ही सगळेजण येत आहेत, सगळ्यांचं स्कूल एज्युकेशन झालेलं आहे, सगळ्यांनी स्कूल एज्युकेशन सिस्टमने तुमच्यावर प्रक्रिया केली, माझ्यावर प्रक्रिया केली, परंतु आज प्रत्येकाची कॅपॅबिलिटी वेगळी ना. हे कशामुळे आहे की जी कौशल्य आपण विकसित केलेली आहे, ती विकसित केलेलं मनुष्यबळ उद्या स्वतःच्या कुटुंबासाठी, देशासाठी, गावासाठी कामाला येणार आहे. त्यामुळे चांगलं कौशल्य असलेले मनुष्यबळ विकसित करणं हाच आपला शाळांचा उद्देश आहे. उद्या ती देशाला कामाला येणार आहेत, कुटुंबाला कामाला येणार आहेत. मी जर माझ्या शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी सरांनी ज्या सांगितल्या त्या सगळ्या करत राहिलो, म्हणून आज तुमच्या पुढे बोलून माझ्या कुटुंबाचं करण्यापुरतं सक्षम झालो. समाजाचं थोडंफार कामाला यायला लागलो. काही लोक जास्त चांगल्या पद्धतीने कामाला येतात. ही कौशल्य असणारं विकसित करणं हेच उद्देश आहे. पाठांतर ठीक आहे नाहीच, एखादा एवढं प्रयत्न करू नये तो येणार नाही प्रक्रियेमध्ये, पण तो कुठेतरी आहे, तो कुठल्या तरी प्रक्रियेमध्ये आहे तो. आता वाबळेवाडीचं सांगितलं ना, ते वाबळेवाडीला जाऊन आलं तेव्हा बघितलं, एक माठ्या पूर्ण ठो विद्यार्थी होता तिथं. मी वाबळेवाडीला खूप वेळा गेलेलो आहे, जसं पंढरपूरला जातात लोक तशा पद्धतीने गेलेलं आहे. तर एक जो आहे तो सगळं शाळेचं प्लंबिंग बघत होता, अभ्यासात नव्हता तो, पण प्लंबिंगचं जबरदस्त नॉलेज होतं त्याला. आम्ही त्या वाईला गेलो होतो, वाईला क्लासरूम सगळा चालून एक विद्यार्थी टेबलच्या खाली जाऊन चित्र काढत होता आणि मॅडम शिकवत होत्या. डोक्याच्या बाहेरचा विषय आपल्या. त्यांना विचारलं नंतर, म्हटलं मॅडम तो करू दे ना म्हणे. नंतर त्यांना विचारलं, या क्षणी त्याला चित्र काढायचे म्हणे, तो करेल नंतर. तो त्यांचा अनुभव आहे. अर्थात कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची स्वतःची शाळेची कार्यसंस्कृती असते, त्या कार्यसंस्कृतीनुसार चालावं लागतं. पण त्यांचं त्याच्याबाबतचं आकलन असं होतं की त्याला या क्षणी त्याला चित्र काढायचे, तो काही खोड्या करत नाही, तो वर्ग डिस्टर्ब करत नाही, काही नाही. चित्र काढायचे, त्याला चित्र काढू द्या, नंतर तोच आपोआप जबाबदारी घेणार, मी काय शिकवलं ते कोपअप करायची. तर त्यांच्या वर्गाची कार्यसंस्कृती डेव्हलप झालेली आहे. दुसरा विद्यार्थी त्याकडे लक्ष देत नव्हता, तिची तक्रार नव्हती दुसऱ्या विद्यार्थ्याची की बाबा हा मॅडम हा चित्र काढतोय मग त्याला हे करा. तर तुमचा स्वतःचा पॅटर्न तुम्ही डेव्हलप करू शकता. याच्यामध्ये तांबे सरचं काही बंधन नाही, माझं काही शिक्षण कायद्याचं काही बंधन नाही आहे. मगाशी जे म्हटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी स्वातंत्र्य आहे आपल्याला, की कसं काय, हे स्वातंत्र्य कोणत्याच क्षेत्रामध्ये नाही आहे. इनामदार साहेब फायनान्समध्ये काम करतात, खूप रूल्स रेग्युलेशन त्यांना फॉलो करावं लागतात, आपल्याला फॉलो करावं लागतात, परंतु गुणवत्ता हा विषय असा की तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे ते करू शकता. तुम्ही किती कल्पक आहेत ते महत्त्वाचं आहे. येतो पालकाच्या अपेक्षांना उतरणं ही शाळा म्हणून आपली जबाबदारी पण आहे ती की पुन्हा ते याचं उत्तर पाठ्यपुस्तक केली, पाठ्यपुस्तकामध्ये याचं उत्तर. तुम्ही इतिहासात तो कच्चा आहे, तर थोडंसं आपल्याला जर समजा शिवाजी शिकवायचा असेल तर आपल्याला शहाजी पण माहिती पाहिजे आणि संभाजी पण माहिती पाहिजे, तर आपण शिवाजी चांगला शिकू शकतो. तुमचा तो इतिहासामध्ये एक तो जर त्याला जर तुमच्या टॉपिकमध्ये तुमच्या त्या पर्टिक्युलर लेसनमध्ये तो जर मागं पडत असेल, त्याचं पूर्वज्ञानाला त्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला जास्तीची मेहनत करावी लागेल. त्याचा मग एक 8वीच्या विद्यार्थ्याला जर प्रॉब्लेम जर यायला लागला त्याला मार्क्स सगळं करेक्ट करावं लागेल. आता 8वीच्या विद्यार्थ्याने मी NMSला मी 8वीचा क्लास टीचर आहे, मी काय केलेलं आहे त्यांचं की 5वी 6वी 7वीचे सगळे विज्ञानाचे पुस्तकं एकत्र केलेले आहेत. म्हणजे 8वीच्या पुस्तकासोबत त्याला 5वीचं 6वीचं 7वीचं पुस्तक जोडलेलं आहे. रेफरन्स आता समजा धोनी नावाचा धडा आहे, तर तो काही 7वीत नाही सुरू झाला, 8वीत नाही सुरू झाला, त्याचा
त्याचा कोणतरी शहाजी आहे, त्याच्या शहाजीपर्यंत त्याला पोहोचले, तिथं जी शंका असते त्याची, ती शंकेत निरसन झाली की तो इकडं. मला असं म्हणायचं बा, समजा एखाद्या शाळेमध्ये 6 ते 10 वर्ग असतात, तर 6 ते 10 वर्गाला एकच टीचर द्यावा लागेल की त्याला माहित असतं मागच्या वर्षी काय शिकवलं. प्रॅक्टिकली ते व्यवहारी आपण विचार करावा लागतो ना, म्हणजे प्रशासनापुढे ते शक्य होत नाही ना. तो सगळा सतत त्यांच्या काही मर्यादा आहेत, मनुष्यबळाच्या मर्यादा असतात, मनुष्यबळाच्या कौशल्याच्या मर्यादा असतात, पालकांच्या अपेक्षा. तुम्ही जे म्हटले विद्यार्थ्यांना 6वीचा शिक्षक जो 6वीला विद्यार्थ्यांना आवडत होता तो 8वीला नाही आवडणार, त्यांचं आकलन बदलत असतं सगळं. त्याच्यामुळे त्याचं पूर्वज्ञान अपडेट राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पूर्वज्ञानावर जर तुम्हाला तसा प्रश्न एखाद्या टॉपिक बद्दल होत असेल तयार, तर त्याचं पूर्वज्ञान त्या घटकामधलं मागचं नेणं हे गरजेचं आहे. तिथं काम करून काहीच उपयोग नाही, त्याचं मागं त्याचं तपासावं लागेल, त्याचा शहाजी अपडेट करावं लागेल, तो शिवाजी तो होईल आणि फ्युचरला मग पुढचं पण काम आले. हे उदाहरण तुम्हाला दिलं नाही की प्रकाश नावाचा धडा आहे किंवा ध्वनी नावाचा धडा आहे, तो फक्त त्या वर्गापुरता नसतो, त्याचं मुळं मागं असतात, ती मागची त्याचे क्लिअर करावं लागतं, तरच ते होतं, नाही तर होत नाही. तिथं तात्पुरता उपाय होतो तो, आणि आपण डोकं फोडतो की ते लोकांना कळत नाहीये, आणि मग शेवटी मग त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी येते आणि आपल्यामध्ये त्याच्या पाचपट येते निगेटिव्हिटी. एवढं समजून त्याला समजत कसं नाही. मी जी शाळा बघितली ना त्याचं उत्तर जे आहे ना का मध्ये जातं, ते का प्रश्न विचारत राहा. म्हणजे कधी समस्या इथं खडू पाडलाय, तो का पाडलाय, कारण तो कुणीतरी निग्लिजन्स टाकलाय. निग्लिजन्स का टाकला, कारण तो अवेलेबल होता. मग जेव्हा तुम्ही नंतर तुम्ही कॉस पर्यंत जातो, शिक्षकाने टाकलाच नाही, तो विद्यार्थ्यांनी टाकला. विद्यार्थ्याला का टाकला, त्याला अवेलेबल झाला. अवेलेबल कसं काय झाला, तर प्रशासनाने तो वर्गामध्ये पुरवला होता, म्हणून त्या विद्यार्थ्याला खडू आणायला पाठवलं. मग त्याला तो तुकडा तो खिशात टाकला, तो इथं पडलेला आहे. काच्या शेवटी तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा लक्षात येते की सगळं आपल्या जवळच येऊन पोहोचतं. कुठल्या गोष्टीचं का, तुम्ही का, छोटा मंत्र आहे, काला विचारा तुम्ही, का का का, सगळं आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं. काही प्रश्न आहेत ताई? क्लिअर होतंय. म्हणजे आता सरांच्या प्रश्नामुळे माझ्या कन्सेप्ट पण त्याला धार आली आणखीन. हे सगळं असं. परंतु इथं 500 विद्यार्थी आहेत ना, 500 मेंदू आणि तुम्ही सगळे 50. सरांचा एक स्वतःचा मेंदू, प्रत्येक मेंदू चमत्कार आहे, आणि आपलं सगळं मेंदूवर काम द्यायचं सगळं. त्यामुळे आता रामराव सरांना त्यांच्या केबिन बसून हे 500 मेंदूचं काम कसं चाललंय, आणि ते सगळं पॉझिटिव्हली चाललं पाहिजे. तुम्ही जे म्हणतात ते पालकांच्या अपेक्षा, ते पुन्हा घरी आहेत. त्यामुळं तसा अवघड जॉब आहे, परंतु सोपं पण आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जर करत राहिले, जर कॉन्सन्ट्रेशन आपल्या कामावर जर असलं, आणि त्या कॉन्सन्ट्रेशनसाठी पूर्वट काय की त्या विद्यार्थ्याबद्दल आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे, घरच्या लेकरांपेक्षा जास्त वाटलं पाहिजे, तर ते होतं म्हणजे होतं. आणि काय मोठ्या शाळा ज्या आहेत ना, ते काही वेगळं काही करत नाहीत, वेगळेपणानं गोष्टी करतात. ते जे आहे शिवघराचं वाक्य, ते खरंच आहे. ते वेगळेपणानं करत राहिलं तर होतो तो विद्यार्थी, घडतो तो. आणि फार त्याच्याकडून म्हणजे शेवटी त्याच्या मर्यादा लक्षात घेणं महत्वाचं आहे. गुलाब आहे, जर नसेल तर ते मोगरा आहे. हे पण लिमिटेशन त्या पालकाच्याही लक्षात आणून देणे गरजेचे. तिथं मग ती आपली जबाबदारी ती आपल्या प्रयत्नानंतर जर समजा त्याचं होत नसेल, कोणता विद्यार्थी झिरो नाहीच आहे ना. बंद घड्याळ सुद्धा 2 वेळा राईट टाइम दाखवतं. कंडिशन काय त्याच्या पुढे आपण त्यावेळेला नको पाहिजे. तेव्हा विद्यार्थी काय, म्हणजे प्रत्येक चाइल्ड डिफरंट आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेप्रमाणे द्या तुम्ही त्यांना काम लावा. उलट तुमच्याकडे सगळं शक्य आहे की मॅनेजमेंट चांगलं आहे आणि थोडं स्वातंत्र्य तुम्हाला मिळू शकतं. आमच्या याच्यामध्ये खूप बंधन असतात, असंच का केलं, तसंच काय केलं. पालक विचारतो, एसएमसी विचारते, गावकरी विचारतात, अधिकारी विचारतात. म्हणजे बऱ्याच प्रश्नांना आपण अँसरेबल असतो. त्यामुळे एखादी गोष्ट करताना 10 वेळा विचार करावा लागतो. काही शिक्षक असतात ते आडकाठी करतात, वेगळे फॅक्टर असतात. परंतु आपलं उद्दिष्ट जर क्लिअर असेल हेतू, तर काय कोणी अडचणी आली तरी घाबरायचं नाही काही सोडलं. त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः समाधान करा की मी माझ्या क्षमता पूर्ण वापरल्या, तर हा आता मोगरा म्हणून डिक्लेअर झालाय. मग तुम्ही पालकाला सांगू शकता की असं इथं कमतरता आहे. आणि पाठ्यपुस्तकामध्ये सगळं आहे. तुम्ही त्याचे मागचे जे शहाजीचे उपक्रम जे आहेत ना, ते सगळे करा 5वी-6वीचे, तो ओके होतो. उपक्रम धड्याखालचे शेवटचे जे उपक्रम आहेत ना, त्यांना होतं ते विसरलं, ते आपण विसरायला तयार नाही. आपल्याला कसं शिकवलं तेच आपण शिकवतो. ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे शिक्षकापुरता. म्हणजे माझं एवढ्या याच्यानंतरचं असं मत झालेलं की शिक्षकांना शिक्षण क्षेत्रापुरता प्रश्न येतो, शिक्षकांची गुणवत्ता हाच आहे. आणि तो काही म्हणजे कोणाला वाईट नाही ठरवायचं, परंतु त्याचं अनलर्निंग होत नाहीये. तो विसरत नाही. मला कसं आमचे गुरुजी आहेत ते फक्त शब्दार्थच घेत राहतात, प्रचंड मेहनत जातात शब्दार्थावर. ते विसरायला तयार नाही. ते शब्द वारंवार पाठ करून विसरायला तयार नाही. ते त्यांना इंग्रजी कसं शिकवते
तो सगळ्यात प्रश्न आहे. त्यामुळे थोडंसं त्या टेक्निकने गेलं, त्या टेक्निकने गेलं तर तशा काही शाळा आहेत त्याला काही भेट द्या. आता वैजापूर तालुक्यामध्ये आमचं जिल्हा परिषद शाळांचं खूप चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे याच्यामध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये. आणि तिथं कुठल्या कुठं मुलं पोहोचलेत, कारण ते फक्त सतत करत राहणे. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.